श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बनवूया गूळ शेंगदाण्याचे लाडू. मग खाण्याकरता ते खूप पौष्टिक राहतात. चला बनवूया कसे बनवायचे. चला साहित्य बघूया. अर्धा किलो शेंगदाणे घेतले, 1 किलो गूळ आहे, त्याच्यातला अर्धाच मी घेणार आहे. अर्धा किलो गूळ. आपण शेंगदाणे आता भाजून घेऊया. कढई गरम झालेली आहे, लाल होईपर्यंत आपण भाजून घेतात स्लो गॅसवर. जास्त फुल बी करायचं नाही, लवकर लाल होतात, मध्ये कच्ची राहतात. असं स्लो भाजून घ्यायचं. असंच आपण स्लो गॅसवर भाजून घेऊ तर लाल होईपर्यंत. पूर्ण लाल व्हायचं, जास्त दिवस टिकतात लाडू. कच्चे शेंगदाणे भाजलं का मध वास येते. तर शेंगदाणे असे भाजल्यात आपले, असं साल निघेपर्यंत भाजायचं लाल. आता आपले भाजल्यात, आपण आता गॅस बंद करू. शेंगदाणे भाजल्यात, आता हे थंड होतात शेंगदाणे. आपण आता गूळ कट करून घेऊ. त्याच्यातला अर्धच घ्यायचं गूळ. अर्धा किलोला शेंगदाण्याला अर्धा किलो गूळ असंच घ्यायचं सगळं. अर्धा किलो गूळ बारीक करणं झालं. आता आपले शेंगदाणे थंड झाल्यात. आता आपण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडं जाडसर वाटून घेऊया. असं जाडसर वाटून घेऊया. शेंगदाणे असं घेतलेले आहे. तर जाडसर वाटणं झाले. आता आपण हे मिक्स करून मिक्सर मधून अजून बारीक करून घेऊया. दोन्ही मिक्स करून तर बारीक करून घेऊया आपण मिक्सर मध्ये टाकून. मिक्स केलेला तर जाडसर असं वाटून घेतलेलं आहे, दोन्ही एकजीव करून. आता बारीक झाले सगळं. आता आपण लाडू बनवून घेऊ. आता हे मिक्स करून घेऊया आपण. असं सगळं मिक्स केलं काय हे होते. असंच मी नवीन नवीन रेसिपी आणत असते रोज. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे सर्व लाडू बांधून घेऊया. लाडू बांधणं झाल्यात आता सगळे आपले. अशा प्रकारे तुम्ही पण एकदा बनवून बघा. लाडू खूप छान लागतात असं मस्त. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत. धन्यवाद. खूप छान लागतात असे. तुम्ही पण एकदा बनवून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.